नमस्कार मंडळी, मित्रांनो आरोग्य विभागामध्ये कोणतीही एक्झाम न देताच एक शासनामार्फत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये मित्रांनो तुम्हाला एएनएम 9 जागेसाठी तुम्हाला पदभरती असावी आणि हा फॉर्म तुम्ही एडगिंग ऑफलाईन स्वरूपात एडगिंग फॉर्म सुद्धा भरायचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे त्याची माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवपण चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आज हा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो राष्ट्रीय शहर आरोग्य अभियान अमरावती महानगरपालिका यांच्या मार्फत या ठिकाणी एएनएम करता कंत्राटी स्वरूपात तुम्हाला पदभरती असणार. त्यासाठी 9 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहेत. यासाठी कंत्राटी जरी असली तरी तुम्ही रिजॉईनिंग सुद्धा करू शकता. त्यासाठी पदाचं नाव आहे एनएचएम. 9 जागा असणार आहेत. ठिकाण असणार आहेत अमरावती महानगरपालिका. वय परिचय असणार आहेत किमान 18 ते 38 वर्ष आणि कास्ट असणार आहेत 64 वर्षापर्यंत एएनएमच्या कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे. त्यासाठी कास्ट असणार 43 वर्षी तुम्ही अप्लाय करायचं आहे. शैक्षणिक अर्हता 10वी बरोबर एएनएमचा कोर्स लागणार आहे. त्यासाठी मित्रांनो ज्या जागा असतात त्या जागा पहिल्या तर भजकला 1, भजड 1, एसीबीसी 4, ईडब्ल्यूएस 2 आणि ओबीसी 1 जागेसाठी पदभरती असणार आहेत. 18,000 रुपये तुम्हाला एडगिंग मानधन मिळणार आहेत आणि अनुभव असल्यास तुम्हाला एडगिंग प्राधान्य असणार आहे. त्याचबरोबर काउन्सिलरचे रजिस्ट्रेशन सुद्धा लागणार आहे. त्यासाठी मित्रांनो ऑनलाईन अर्ज पहिला तर 15/12/2025 पासून ते 5/1/2026 पर्यंत तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं. त्याचबरोबर पदभरती संदर्भात संपूर्ण माहिती आहे अमरावती कॉर्पोरेशन .in या वेबसाईटवर तुम्ही संपूर्ण माहिती पाहायला मिळणार. त्यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन पहिले तर अमरावती महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग, आवक जावक कक्ष, शेवटची खोली पंजाब नॅशनल बँकेचा वरचा मजला, राजभवन चौक अमरावती, पिनकोड 424-0-601 याद्वारे तुम्ही या ठिकाणी प्रत्यक्षात अथवा पोस्टाने या ठिकाणी पाठवायचा आहे. त्यासाठी मित्रांनो उमेदवारांनी दिले जाणाऱ्या सूचना गुणवत्ता यादी या ठिकाणी वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्यासाठी काही निवड व शर्ती आहेत. उपयुक्त ही पदे या ठिकाणी कंत्राटी स्वरूपात आहोत. एमओएचच्या मार्गदर्शक सूचनेचा नियुक्ती असणार आहे. त्याचबरोबर जाहिरात ही राज्य शासनाचे नियमित व असून कंत्राटी स्वरूपात असल्यामुळे सदर पदावरती कायमस्वरूपी हक्क राहणार नाही. यासाठी रिजॉईनिंगचा एक ऑप्शन असतो. जर तुम्ही योग्य तुमच्या काम असेल तर तुम्ही रिजॉईनिंग सुद्धा करू शकता. त्याचबरोबर अर्जदार संबंधित पदासाठी शारीरिक सक्षम असावा. त्याचबरोबर या ठिकाणी जी सदर पदभरती या ठिकाणी दुसरी वेळ आहे यामध्ये तरी महासंचालक अतांत्रिक राष्ट्रीय आरोग्य विभाग यांच्याद्वारे तुमची निवड प्रक्रिया असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो जर पाहिलं तर अनुभव असल्यास उच्चतम शैक्षणिक असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. निवड झालेल्या अपात्र उमेदवारांची या ठिकाणी अमरावती महानगरपालिका या वेबसाईटवर तुम्ही या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहू शकता. त्यासाठी मित्रांनो निवड यादीत अनुक्रमाने आधार प्राधान्य पदसंख्या दिली जाणार आहे. त्याचबरोबर उपयुक्त निवड करता या ठिकाणी प्राप्त अर्जाची संख्येनुसार छाननी करून या ठिकाणी तुमची नियुक्ती असणार आहे. त्याचबरोबर अर्जदारात कंत्राटी स्वरूपात सोयीनुसार ठिकाण बदलून मागणी या ठिकाणी नसणार. म्हणजे तुम्हाला जी ठिकाण आहे ते या ठिकाणी चेंज करता येणार नाही. त्याचबरोबर एएनएमच्या कर्मचाऱ्यांसाठी काही सूचना ज्या उमेदवारांनी निवड करण्यात त्याने काढलेला पासपोर्ट साईज फोटो, जन्माचा दाखला, 10वी मार्कशीट, डिग्री, डिप्लोमा, कास्ट सगळं या ठिकाणी तुमच्या ठिकाणी सेल्फ अटेस्टेड त्या ठिकाणी तुमचं लागणार. त्याचबरोबर ओबीसी कर्मचाऱ्यांसाठी नॉन क्रिमिनल आहे. ईडब्ल्यूएस असेल तर ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, एसीबीसी असेल तर एसीबीसी आणि नॉन क्रिमिनल. त्याचबरोबर एनटीसी आणि एफटीडी असेल तर जात प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल सुद्धा तुमचं लागणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला त्याचबरोबर तुमचे काउन्सिलरचे रजिस्ट्रेशन सुद्धा या ठिकाणी कंपल्सरी असतात. त्यासाठी ऑफलाईन ऍप्लिकेशन 15/12/2025 ते 1/5/1/2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही ठिकाणी हा फॉर्म जमा करायचा आहे किंवा प्रत्यक्षात नेऊन पाठवायचा किंवा पोस्टाने जमा करायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ह्या जाहिरातीसाठी कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे असतात ते पाहणार. त्यासाठी शैक्षणिक अर्हतेबाबत प्रमाणपत्र, गुणपत्र, राखीव असलेले जात प्रमाणपत्र, शाळा सुधार दाखला, प्रमाणित केलेले शासनाचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, नावात बदल असलेले गॅझेट, एएनएमचे कर्म, डिप्लोमा, नर्सरीचे रजिस्ट्रेशन व प्रमाणपत्र, नूतनीकरण सुद्धा पाहिजे. ईडब्ल्यूएस एसीबीसीचं वैध प्रमाणपत्र अशा स्वरूपात तुम्ही डॉक्युमेंट्स जोडायची आहे. तर मित्रांनो या ठिकाणी कोणतीही एक्झाम नसणार आहेत. मात्र गुणांकन पद्धती तुमच्या ठिकाणी मेरिट लिस्ट असणार आहे. त्यासाठी पदासाठी आवश्यक क्वालिफिकेशन एक्झाम असल्यास 50 गुण, पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता असल्यास 20 गुण असणार आहेत एक्स्ट्रा आणि अनुभव असल्यास 30 अशी 100 गुणाची तुमच्याकडे गुणांकन पद्धतीने या ठिकाणी तुमची मेरिट लिस्टद्वारे तुमच्याकडे निवड प्रक्रिया असतात. ज्या विद्यार्थ्याचे मेरिटमध्ये नाव आले त्यांनी या ठिकाणी आता
राहिलेल्यामध्ये या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं ते या ठिकाणी सक्सेसफुली करायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी एकूण गुणांच्या 50% प्रतिजाहीर यादी सुद्धा या ठिकाणी 1 वर्षासाठी असणार आहे. त्याचबरोबर गुणांकन पद्धतीने भरण्यात येणाऱ्या पदाकरता कोणत्याही प्रकारची मुलाखत नसणार, मात्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमच्या ठिकाणी असणार आहे. तर मित्र तुम्ही याकडे कशा पद्धतीने फॉर्म भरू शकता हे सुद्धा पाहणार आहेत. त्यासाठी मित्र तुम्हाला हा फॉर्म संपूर्ण मराठीमधून तुम्हाला भरायचा आहे. उद्या साईडला फोटो चिटकवायचा आहे. त्यासाठी उमेदवाराचे संपूर्ण नाव या ठिकाणी आडनाव, स्वतःचे नाव आणि वडिलांचे नाव आणि आईचे नाव मराठी आणि इंग्रजीमधून कॅपिटल लेटरमध्ये तुम्हाला भरायचे आहे. त्याचबरोबर पत्रव्यवहाराचा पत्ता संपूर्ण पिनकोड सहित भरायचा आहे. मोबाईल नंबर 2 मोबाईल नंबर द्या ज्याद्वारे तुम्हाला SMS येणार आहे. मेल ID लिहा ज्याद्वारे मेल वगैरे येणार. त्याचबरोबर जन्मतारीख लिहायची आहे. त्याचबरोबर ज्या दिवशी फॉर्मवर जातात त्या वर्षी वय, महिना, दिवस किती झाले ते लिहायचे. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या आरक्षणामधून अर्ज करू इच्छिता असे टिक मार्क तुम्हाला करायचे करायचे. त्यामध्ये SC, ST, VJNT, NTB, NTC, NTD, विमाप्र, SCBC, EWS आणि SCBC आणि ओपन असं आरक्षण असणार. त्यासाठी मग पुढचा आहे तो एज्युकेशन एक्सपिरियन्स. यामध्ये एज्युकेशनमध्ये सिरियल नंबर टाका, HSC, HSC, डिप्लोमा, ANM वगैरे काय असेल ते, विद्यापीठ बोर्डाचं नाव, उत्तीर्ण वर्ष, किती गुण मिळाले, टक्केवारी, श्रेणी तुम्हाला लिहायची. पुढचा आहे तो अनुभव. अनुभवामध्ये कोणत्या संस्थेचं हॉस्पिटलचं नाव, प्रकार कोणता, शासकीय, निमशासकीय, खाजगी, कधीपासून कधीपर्यंत, एकूण वर्ष आणि अनुभव सुद्धा तुमचा लिहायचा. त्याचबरोबर तुमच्यावरती कुठला गुन्हा वगैरे नोंद आहे का असे टिकमार्क करा. असल्यास तसा तपशील लिहायचा नसेल तर डॅश करा. त्याचबरोबर तुम्ही अर्जासोबत कोणकोणते डॉक्युमेंट सिरियलनुसार जोडणार, म्हणजे पहिल्या नंबरचं डॉक्युमेंट, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या नंबरचं असे डॉक्युमेंट्स कोणकोणते जोडणार असाल ते देखील तुम्हाला जोडायचे. त्याचबरोबर जर महाराष्ट्राचा रहिवासी आहे तर येस करा, नो ऑप्शन तुम्हाला क्लिक करा. अर्जाची तिथी राष्ट्रीय आरोग्य कर्मचारी आहेत का, येस करा, नो करा. असल्यास त्याचा मूळ जे जॉईनिंग ठिकाण आहे ते तुम्हाला लिहायचं. त्याचबरोबर अर्जदाराचे नाव, सही अशा स्वरूपात तुम्ही फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर पुढचा तो लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. मी श्रीमध्ये तुमचं नाव लिहायचं आहे. श्री वडिलांचे किंवा पतीचे नाव लिहा, यांचा मुलगा मुलगी काय असेल ते लिहा, वयवर्षी तुमचं वय लिहायचं आहे. त्याचबरोबर कोणत्या ठिकाणी राहतात ते लिहायचं आहे. करतो की सिलेक्ट करा. तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे. त्याचबरोबर मला आज रोजी किती मुलांची संख्या असेल ते लिहा, तारीख टाकायची, नसेल तर 0 करा, काही प्रॉब्लेम नाही. त्याचबरोबर ठिकाण, दिनांक टाका, अर्जदाराची स्वाक्षरी आणि नाव अशा स्वरूपात तुम्ही फॉर्म भरायचा आहे. ओके, तर तुम्ही तुम्हाला कोणतीही एक्झाम न देतात आरोग्य विभागामध्ये एक नवीन जाहिरात. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.